केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी मागील बऱ्याच वर्षांपासून केली जात होती आणि आता केंद्र सरकारने तो निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। दरम्यान यावर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती, तीही ऐकूया। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। तर हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाण्यासारखा दिवस आहे असं म्हणत फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेले आहे। तर अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर संपूर्ण राज्यातून मराठी जन हे इथं आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत, सेलिब्रेशन करताना दिसून येत आहेत। तर सिनेसृष्टीमधील काही अभिनेते अभिनेत्री यांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे, त्याचबरोबर लेखक साहित्यिक यांचीही प्रतिक्रिया आपण घेतली आहे। सर्वच जण आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत। हा आनंदाचा दिन असल्याची प्रतिक्रिया त्यांची येते। मात्र हा जो दर्जा आहे अभिजात भाषेचा मराठीला काही वर्षांपूर्वीच मिळायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये काही अडचण नव्हती, पण त्याला उशीर झाल्याची खंत ही काही साहित्यिकांनी बोलून दाखवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।